शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत आज डोंबिवलीमध्ये दाखल झाले। त्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन केलं। या मृतांना शहीदाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली। राजकारणामधून संपलेल्यांचा एकत्र येऊन काय उपयोग असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावलाय। उद्धव आणि राज ठाकरे मनोमिलनाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरे राजकारणामधून संपत चाललेले आहेत, त्यांच्या आमदारांची संख्या 5 वर येईल असं देखील राणे यांनी म्हटलंय। अकोल्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम विदर्भातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली। या बैठकीत पक्षाच्या कार्याची समीक्षा आणि आगामी योजनांबाबत चर्चा केली। बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवारांची राजकीय शक्ती वाढली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं चुकीचं तिकीट वाटप केल्यामुळे पक्षाची अवस्था झाल्याचा आरोप रमेश आडसकरांनी केलाय। आसावरी जगदाळे यांना शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। महाराष्ट्र दिनी आसावरी यांचा गौरव करा अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरीतल्या सावर्डे गावात दाखल झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा मंगल कलश आणि मृदा कलशाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले। मंत्री आदिती तटकरे आणि आमदार शेखर निकम सुद्धा उपस्थित होते। बेकायदा बॅनरबाजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय। बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी सर्व महापालिकांना अवैध बॅनर्स हटवण्याच्या सूचना केल्या। परभणी महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी शहराच्या समस्या जाणून घेतल्या, विकासाची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला। पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, शहरातले अंतर्गत रस्ते तसंच थकलेले 58 कोटींची जीएसटी अनुदान देण्याचं आश्वासन दिलंय। वर्ध्यातल्या देऊरवाड्यामध्ये 50 ब्रास जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करून तस्करांच्या घशामध्ये घालण्याचा डाव यंत्रणेनं रचलाय। यावेळी आमदार दादाराव केचे देखील पोहोचले, तर दादाराव केचे यांना रेती साठ्याची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा आढळलाय, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केचे यांनी केली आहे। लंडनमधल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली आहे। यामध्ये इमारतीच्या काचा फुटल्या। या प्रकरणी एका हल्लेखोराला अटक केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सोबत तणाव वाढत चाललाय। याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं पाकिस्तानला आक्रमक संदेश दिला। नौदलानं क्षेपणास्त्राची चाचणी करत पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। आज किंवा उद्यापर्यंत सर्व पाकिस्तानी निघून जातील असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्ष विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे। पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर काँग्रेस लवकरच घटक पक्षांशी संपर्क करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। झेलम व्हॅली, लिपा व्हॅली जवळ आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। या ठिकाणी डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका पाकिस्तानकडून सज्ज करण्यात आल्यात। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांच्यासह पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। भारतानं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानंतर भीतीनं पाकिस्तानची पाचावर धारण बसली। पाकिस्तानी लष्कराची घाबरगुंडी उडाली आहे। लाहोरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली दिसून आल्यात। आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या नारोवाल जवळ पाकिस्तानी सैन्याचे रणगाडे पाहायला मिळाले। घरात नाही दाणे आणि सुरू झाले धमकावणे असं पाकिस्तानबाबत म्हणायची वेळ आली आहे, कारण भारताच्या इशाऱ्यानंतर बावचळलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची धमकी दिली। पहलगामच्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये
कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत बंद पाळलाय. यावेळी विंचूरकरांनी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली आहे. अकोल्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. मुनगाव इथं नागरिकांनी काळ्या फितीत लावून निषेध व्यक्त केला. तर मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अमरावतीमधील चांदूर बाजारात सकल हिंदू समाज संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काश्मीरच्या पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळलाय. पहलगाममध्ये घोडेस्वारीचा मोह टाळल्याने लातूरमधील 3 कुटुंबियांचा जीव वाचला. सुट्यांसाठी हे कुटुंब श्रीनगरला गेलं होतं. यावेळी त्यांचा पहलगाम इथून बेताब व्हॅलीमधून घोडेस्वारी करून पहाडी भागात जाण्याचा प्लॅन होता. मात्र सर्वांचीच मतं जुळली नाहीत, त्यामुळे त्यांनी माघार घेतली. तिथलं सगळं छान होतं. पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात येत असल्यानं विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरचं वेगळं नातं खराब होऊ नये, आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला महाराष्ट्रामध्ये सेफ वाटू द्या, अशी मागणी पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांनी केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं आज सटाणा बंदची हाक दिली होती. या बंदला चांगला प्रतिसाद दिलाय. नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या सीमेवरील मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली वृक्षतोडीच्या विरोधात मोर्चा निघालाय. वृक्ष संपदा तोडण्यात येत असल्याचा आरोप करत हजारो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरलेत. विकासाच्या नावाखाली नद्यांची पात्र अरुंद केली जात असल्याचा आरोप केलाय. मुंबईतल्या गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या इमारतीच्या बांधकाम गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा, असे आदेश हायकोर्टानं वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला दिलेत. इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खूपच निकृष्ट आहे. हा मुद्दा याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. त्यावर आता याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिलेत. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे सुपूर्द केली आहेत. एसआयटी याचा अभ्यास करून पुढील तपास करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. दरम्यान 7 एप्रिलला हायकोर्टानं तपासाची कागदपत्र एसआयटीला देण्याचे निर्देश सीआयडीला दिले होते. नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरामध्ये गस्त घालत असताना 7 ते 8 जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी विचारणा करायला सुरुवात करताच त्यांनी पळ काढला. त्यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमध्ये अचानक फायर झालं. त्यामुळे तो जखमी झालेला आहे. त्याच्याकडनं गावठी कट्टा, कोयता, नायलॉन दोरी, 2 दुचाकी हस्तगत केल्या. चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडनं चोरीला गेलेला मोबाईल जप्त केलाय. तर आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय. यामध्ये पोलिसांना 9 शस्त्र जप्त करण्यात यश आलेलं आहे. नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवलाय. सांगलीच्या जतमध्ये आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली आहे. आश्रमशाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यावर हा प्रकार सांगितला. चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडनं चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला. तर आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंद्रपुरातील भिसी गावात पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 9 तरुणांना अटक केली आहे. बियर बारमध्ये वाद घालून हे तरुण हाणामारी करत होते. त्यामुळे पोलिसांनी तरुणांना अटक केली होती. मात्र यावेळी तरुणांनीच पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. वाशिमच्या मुंगळा गावात महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढलाय. गावामध्ये अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्यामुळे गावातील तरुण व्यसनाधीन बनलेत. तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे महिलांनी मोर्चा काढत दारूबंदीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे. या चोरट्याकडनं 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
शहापूरमधील भारंगी नदीतला गाळ काढण्याच्या कामामध्ये सरकारी मालमत्ता चोरी झाल्याचा आरोप रमाबाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांनी केलाय. दरम्यान नदीमधील दगड चोरणाऱ्या माफियांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. जळगावातल्या शिवाजीनगर परिसरात महिलेची सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडनं 20 ग्रॅम वजनाचं सोनं असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी 2 गटात वाद झालाय. निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानावरून वाद झाला. कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणानं तिघांवर हल्ला केला. एकाच कुटुंबामधील तिघांवर कात्रीनं वार केले. हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर एक मुलगा गंभीर जखमी आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये ही घटना घडली. अकोल्यातील भांडपुरा परिसरात एक तरुण हातामध्ये तलवार घेऊन फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे नागरिकांना लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे. यवतमाळच्या पुसद शहरात बोगस जन्म मृत्यू दाखले बनवल्याबाबत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुसदमध्ये 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे गेली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या पवननगरमध्ये विद्यार्थिनींच्या 2 गटामध्ये भर रस्त्यात हाणामारी झाली. काही दिवसांपूर्वी इथल्या विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धा झाली होती. यामध्ये या विद्यार्थ्यांनी स्पर्धा जिंकली होती. याच रागातून दुसऱ्या गटातल्या विद्यार्थिनींनी पेपर सुटल्यावर तिला मारहाण केली. साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावरून डबेवाडीच्या जवळ घरी दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या 2 अल्पवयीन युवकांचा समोरून आलेल्या पिकअप गाडीची धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर यातील एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पिकअप गाडी चालकाला अटक केली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे इथं बीएसएफ जवानाचं अपघाती निधन झालं. नातेवाईकाच्या विवाहासाठी गावी आले असताना मानोरा तळप या मार्गावर त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा अशा सूचना हायकोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना केल्यात. ज्येष्ठ नागरिकांना तक्रार करण्याची सवयच असते, ते यंत्रणेच्या विरोधातच असतात. पार्किंग समस्यांवर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा असा सल्ला कोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिला आहे. लग्नामधील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात ही घटना घडली. या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. जेवणानंतर सर्व वऱ्हाडींना अचानक उलटी आणि चक्करचा त्रास सुरू झाला. त्यावेळी जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. अंधेरीच्या मरोळ चर्च रोड इथं महापालिकेकडनं सुरू असलेल्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरतंय. हे काम करताना रस्त्यांची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यालगतची घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. याविरोधात रहिवाशी मोर्चा काढण्यात येतो. एसटीच्या प्रवाशांना ई बसची 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ई बस बांधणी प्रकल्पात बिघाड झाल्यामुळे गेले 4 महिने एकही नवीन बस दाखल झाली नाहीये. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करत प्रवास करावा लागणार आहे. पालघरमध्ये रिव्हर टीचर्स ऑफ बोर्डी लेगसीज अँड लेसन्स या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. दिगंबर राऊत यांनी या पुस्तकाचं लेखन केलंय, तर डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी हे पुस्तक अनुवादित केलं. पुस्तक प्रकाशन समारंभाला उद्योजक अशोक पाटील आणि सुपे ह शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षात एमएमआरडीएला प्रवासी भाड्याव्यतिरिक्त 122 कोटींचं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षीच्या 42.5 कोटी या उत्पन्नामध्ये यंदा थेट 187% वाढ झाली. या वाढीमुळे बळकट मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. संभाजीनगरमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतल्या भांडूपमध्ये महावितरणकडनं स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 92,615 ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याचा दावा महावितरणनं केलाय. स्मार्ट मीटरमुळे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्यामुळे ग्राहकांना अचूक वेळेवर बिल मिळत असल्याचा दावा देखील महावितरणनं केलाय. कोल्हापुरातील यमगे गावात बिरुदेव डोणे याची यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल जंगी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बिरुदेव डोणेचं स्वागत केलं, तर पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी बिरुदेववर अभिनंदनाचा वर्षाव केला. पुण्यामध्ये आज पुणे अर्बन डायलॉग या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. पुणे मनपाच्या अवधूत महोत्सवाच्या अनुषंगानं मनपानं परिसंवादाचं आयोजन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये परिसंवाद पार पडलाय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हमखास सोनं किंवा घरं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र सध्या सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा पार केला, तर दुसरीकडे अक्षय्य तृतीयेनिमित्त घरांची विक्री व्हावी यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सोनं, कॅशबॅक आदी ऑफर्स आणल्यात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनं घ्यायचं की स्वप्नातलं घर असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. शिंदे समितीनं आतापर्यंत विविध दस्तावेजांमधील 58,82,000 मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतला. या नोंदींचा लाभ 2 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे. तर आतापर्यंत या नोंदींच्या आधारे 8,25,000 लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.